संजू सॅमसनचा शेवटी स्फोटक कमबॅक. चेपॉक मैदानावर अशी खेळली की सगळे थक्क झाले आणि सेंचुरी नंतर सेलिब्रेशन तर अगदी सुपरस्टार स्टाईलमध्ये. नमस्कार, तुम्ही पाहतात लोकवार्ता आणि आपण आज बोलणार आहोत सगळ्यात चर्चेतील इनिंगबद्दल. संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना 52 चेंडू शतक ठोकले. चर्चा यासाठी होते, पहिल्या 3 मॅचेसमध्ये फक्त पहिल्या मॅचमध्ये 6 रन, दुसऱ्या मॅचमध्ये 7 रन आणि तिसऱ्या मॅचमध्ये 9 रन्स. फॅन्स, कोच, टीम, ड्रेसिंग रूम नाराज होता. हा सामना दिल्ली विरुद्धचा चिदंबरम स्टेडियम म्हणजे हा सामना चेपॉक स्टेडियममध्ये खेळण्यात आला आणि सुरुवातीपासूनच संजू सॅमसनचा अंदाज वेगळा होता. तो प्रचंड आक्रमक मूडमध्ये होता. कव्हर ड्राईव्स, फुल शॉट, प्रत्येक शॉट त्याचा इतका क्लीन होता की बॉलर्सकडे त्याचं उत्तरच नव्हतं. आणि शेवटी फक्त 52 चेंडूमध्ये संजू सॅमसनने IPL मध्ये आपले 4थे शतक पूर्ण केले. स्टेडियममध्ये खूप जल्लोष झाला. फॅन्स तर अगदी उभे राहून संजूसाठी टाळ्या वाजवत होते. प्रचंड जल्लोष होता. पण खरी हायलाईट ही होती शतक नंतरची सेलिब्रेशन. सेंचुरीनंतर संजू सॅमसनने रजनीकांतच्या पादप्पा या चित्रपटातील आयकॉनिक सेल्यूटची कॉपी केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. संजू सॅमसनने ICC T20 वर्ल्ड कपमध्ये आपले 3 अर्धशतक ठोकून भारताला ट्रॉफी जिंकवण्यात आपली महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणजेच हा एक सेंचुरी नाही तर संजूचा कमबॅक आहे असं तुम्हाला वाटतं का? संजू सॅमसनचा फुल फॉर्ममध्ये परत आला आहे का? कमेंटमध्ये सांगा. आणि अशा